आलो आहे. प्रयत्न भरपूर केलेले आहेत, त्याच्यामुळे आपण एकत्र आलेलो आहे. बऱ्याचशा मैत्रिणी अजून यायच्या होत्या, म्हणून त्यांना काही जमलं नाही. काही जणांच्या अडचणी सतत येतच राहतात, पण त्या अडचणीवर मात करून आपण एकत्र येणं गरजेचं आहे. काळाची गरज आहे. आज कुणी कुठल्याही पदावर आहे, कोणी इंजिनियर आहे, कोणी कामगार आहे, कोणी पत्रकार आहे, कोणी वेगवेगळी कामं करते. आपलं पद बी सगळं बाजूला ठेवून आपण तिथे जे काय आहे ते आपण मित्र म्हणून सगळे एकसारखे बोलू. जसं कृष्णा आणि सुदामा यांची मैत्री ही विठ्ठळ होती, तशा आपण मित्र आज आनंद घेतलेला आहे सगळ्या मित्रांचा, जेवढे आहेत तेवढ्यांचा. कारण हे काही कमी नाही. 1 2 3 5 मित्र आले तरी त्यांचा खूप आनंद होतो. आपण एवढे 20-22 जण एकत्र आलेलो, तर हे खूप मोठं आपलं यश आहे की एकत्र येणं. सगळ्यांनी आपलं आपलं सगळं बाहेर ठेवून बाजूला ठेवून एकत्र आले, त्याबद्दल सगळ्यांचे आभार असतात. आणि मला पण हे याच्यामध्ये भाग घेण्याची संधी आहे, त्याबद्दल मी तुमच्या आभारी आहे. आणि असंच सगळ्यांनी परत अजून अशी मोठी ट्रीप, एक ट्रिप हा एक हा असतो काय हा भाग असतो किंवा तो ट्रिप एन्जॉय करणं त्याच्यापेक्षा सगळ्यांचे एकत्र येणं जास्त महत्त्वाचं आहे. आणि शेअरिंग करणं, गप्पा वगैरे बोलणं, व्यक्त होणं हे गरजेचं आहे. हा एक पॉईंट माध्यम आहे. असे पॉईंट वेगवेगळे ठिकाणी घेतलं, कुठलाही पॉईंट घ्या, पॉईंटविषयी काय नसतं, पण एकत्र येणं खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यासाठी आपण इथून सतत प्रयत्न वर्षातून एकदा तरी असं करत राहू, प्रत्येक वर्षी जेवढ्यांना जमते तेवढ्यांना, किंवा नंतर फॅमिलीसहित जसं जसं संबंध आपले जास्त वाढत जातील तसं फॅमिली वाढत जातील सगळ्यांनी एकत्र येऊन. आता हे जरी आले आता पुढचा प्लॅन कधी करताय त्याच्या तारखा जरा लवकर अगोदर टाकू, म्हणजे सगळ्यांना काही कारण सांगण्याची संधी नाही मिळणार. आपण एक महिना अगोदर ठरवलं की मग सगळ्यांना होतं, जास्त फोन करायची गरज येत राहत. कारण एक केल्याशिवाय आपल्यालाही समजणार नाही की तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे, काय मग त्याला काय मदत करू आपण. एखाद्याला काय अडचण असेल त्यालाही थोडं मदत करू, त्याप्रमाणे सगळ्यांचे सॉल्व्ह करून प्रॉब्लेम एकत्र यायची.